मित्रांनो, DDM न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या कॅबिन समोर। मुख्याधिकारी प्रतीक लांबे हे प्रभारी आहेत, यांच्याकडे अहमदपूर नगरपालिकेचा चार्ज आहे। ते कधीतरी फक्त गुत्तेदारांच्या सह्या करण्यासाठी येतात, नागरिकांच्या प्रश्नाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी एकूण अवस्था आहे। आणि नगरपालिकेचे CO नसल्यानंतर त्यांच्यानंतर असायला पाहिजे ते उपमुख्याधिकारी OS, या कार्यालयाचे जे OS आहेत ते इथं असायला पाहिजे होते, पण ते OS सुद्धा बघू शकता आपण की या कार्यालयामध्ये OS नाहीत। आता OS नसल्यानंतर जे कोणी त्या संबंधित विभागाचे प्रमुख आहेत ते त्या कार्यालयामध्ये असायला पाहिजेत, परंतु संबंधित विभागाचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा वेगवेगळी कारणं देऊन सनी ऑफिसमध्ये राहत नाहीत। आपण बघू शकता की हे असे वेगवेगळ्या शटरमध्ये त्या विभागाचं कार्यालय आहे। आणि इथं हे बघू शकता आपण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचं हे कार्यालय आहे, म्हणजे इथं हे प्रमुख आहेत। याचे इंजिनियर असलेले हे कुचेकर साहेब यांचं हे ऑफिस आहे। हे कुचेकर साहेब, शिवाजी राठोड हे जे कर्मचारी आहेत, हे कर्मचारी इथं एकही खुर्चीवर उपस्थित नाही। आणि भटक्यांनी मात्र त्यांच्या वस्तीला हा गावातला जो संकलित केलेला कचरा आहे तो आणून टाकल्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। ते आज निवेदन देण्याला या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे असा हा नगरपालिकेचा एकंदरीत भोंगळ कारभार आहे। बर, आता हे शासकीय अधिकारी नाही तर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षही नाहीत, ना कोणी नगरसेवक इथं उपस्थित आहे की आपल्या कार्यालयामध्ये नागरिक काय समस्या घेऊन येतात आणि त्या नागरिकांच्या समस्येला इथं कोण उत्तर देणार, त्यांचं दखल कोण घेणार, त्या समस्या ऐकून कोण घेणार, अशी एकंदरीत अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण बघू शकता की हे बांधकाम विभाग असेल, नगर रचना, अशा ज्या वेगवेगळ्या बोर्ड लावलेले आहेत, पण संबंधित अधिकारी मात्र इथं उपस्थित नाहीत। हे आपण काही पहिल्यांदा दाखवतोय असं नाही, पण गेंड्याच्या कातडीचं प्रशासन झालेलं आहे। आपण वारंवार यांना दाखवत असतो की हे यांच्या जागेवर बसून राहत नाहीत, लोकांच्या समस्या सोडवत नाहीत, प्रश्न ऐकून घेत नाहीत। म्हणजे नगरपालिकेला कोणी वाली आहे का नाही, का बेवारस नगरपालिका आहे अहमदपूरची, अशी अवस्था झालेली आहे। या ठिकाणी हे भटके आलेले होते त्यांचं निवेदन देण्यासाठी। मग आता कोणीही नसल्यामुळं त्यांनी शेवटी स्वच्छता विभागाचे निरीक्षक यांना निवेदन देऊन आज त्यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की बाबा या भटक्यांच्या वस्तीमध्ये जो कचरा टाकला जात आहे, म्हणजे मेलेली मृतपण जनावर सुद्धा आणून टाकली जात आहेत, त्यामुळे दुर्गंधी सुटून यांच्या लहान मुलांचं यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। तात्काळ याकडे लक्ष देऊन सनी तिथला जो बाहेर यांच्या वस्तीजवळ टाकला जाणारा कचरा आहे तो डम्पिंग स्टेशन जिथं ठरवून दिलेला आहे, जिथं संरक्षण भिंत आहे, त्या भिंतीच्या मध्ये गावातील एकत्रित केलेला कचरा टाकणं आवश्यक आहे। पण हा कचरा भर रस्त्यामध्ये या वस्तीच्या शेजारी टाकला जात आहे। तो का टाकला जात आहे हे नगरपालिका प्रशासनाला माहीत, त्याच्याकडे त्यांचं कुठलंही उत्तर नाही। आणि अधिकारी खुर्चीवर बसून जाईल तर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न अहमदपूर नगरपालिकेच्या प्रशासनाच्या निमित्तानं नागरिकांसमोर निर्माण झालेला आहे। माझ्यासोबत अण्णाराव सूर्यवंशी आहेत, जे या भटक्यांच्या संघटनेमध्ये काम करतात आणि भटक्यांच्या प्रश्नावर नेहमी ते त्यांच्या पाठीशी उभा राहून आंदोलन करत असतात। काय आज निवेदन दिलेलं आहे तुम्ही अण्णाराव? आज आम्ही वारंवार इथल्या प्रशासनाला सांगत आहोत की बाबा भटकेमुख समाज पिढ्यानपिढी भटकत हिंडणारा समाज आज 15 ते 20 वर्षापासून आपल्या गायरणामध्ये राहतोय, मोर्शीमध्ये MIDCच्या जवळ। त्या समाजाला पहिले कुलकर्णी सर होते तेव्हा आम्ही धरणे मोर्चा केले, त्यावेळेस पिकापडी झालेली आहे की आम्ही तुम्हाला तिथून उठवणार नाही असे त्यांनी लेखी सुद्धा दिली आहे। तेव्हापासून आम्ही त्या ठिकाणी राहतो, पण इथले जे घनकचरा आहे ते सर्व आमच्या गल्लीमध्ये टाकून डुकराचे मेलेले डुकर आहेत, ते मेलेल्या गायी आहेत, सगळं वास घाण करून ते सोडत आहेत, वारंवार संशय ऐकत नाहीत। आमची विनंती आहे प्रशासनाला की बा एक मानव आहेत, मानव वस्तीमध्ये घनकचरा किंवा मेलेले जनावर टाकणं हे कायद्याने गुन्हा आहे। हे मानव आहेत, याला आपण मानव समजावं आणि त्याला सुरक्षा द्यावी, त्याला पाणी नळ योजना सर्व द्यावं। घनकचरा त्या ठिकाणी टाकून तिथल्या भटक्या विमुक्त समाजाच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे। हा धोका
होऊ नये यासाठी मी प्रशासनाला विनंती करण्यासाठी अर्ज घेऊन आले आहे. तर हे अर्ज दिलेला आहे त्यांनी. जर त्यांची समस्या नाही सुटली तर हे जे भटके आहेत हे ह्या सर्व महिला आणि काम करणारे हे जे आहेत हे लोक या नगरपालिकेच्या इथं कार्यालयासमोर येऊन राहतील, त्यांचं वास्तव्य इथं करतील आणि मुलाबाळासह त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही नगरपालिका प्रशासनाला करावी लागेल असा निर्वाणीचा इशारा या निमित्तानं या लोकांनी एक निवेदन देऊन प्रशासनाला सावध करण्याचा केलेला आहे. या महिला आहेत, काय अडचण आहे तिथं? तिथं लई अडचण आहे. नुसतं डुकरं टाकते, बैलाची टाकते, कोंबड्याची टाक, सगळं वासच आहे. ते बसायला देत ना, पण पेले येत ना आमच्या तिकडे टाक म्हणलं तर आम्ही टाकत नाही. नगरपालिकेमध्ये जा, तहसील मध्ये जा असं म्हणते. आम्हाला बोलायची तुमच्या अधिकार नाही असं म्हणते आम्हाला. बरोबर, म्हणजे काय हे बोलायचं सुद्धा तर माणसं आहेत. एकदा या भटक्याच्या तिथं वस्तीवर चहा पाण्याला तुम्ही बोलवा सर्व अधिकारी वगैरे आणि कचऱ्यामध्ये बसून यांना चहा वगैरे पाजवा, म्हणजे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या समस्येची जाणीव होईल. असं उद्विग्न होऊन आपल्याला म्हणावंसं वाटतं, कारण झोपेचं सोंग घेतलेलं प्रशासन जागे व्हायला तयार नाही. आता यांनी हे निवेदन दिलेलं आहे. जर प्रशासनानं कारवाई नाही केली तर आंदोलनाचा पुढला टप्पा अण्णाराव सूर्यवंशी आणि त्यांची संघटना ही ठरवेल. या निमित्त एक तरुण कार्यकर्ता आहे आदिनाथ चवळे, सिद्धांत चवळे, हा त्या प्रभागाशी संबंधित आहे. आपण याबद्दल काय प्रतिक्रिया असणार आहे तुमची? त्या ठिकाणी हा जो आहे वार्ड नंबर 4चाच भाग आहे आणि ती शासकीय गायरान जमीन हे 25-30 वर्ष झालं ती या ठिकाणी या गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे. मलाही माहित आहे तो गट नंबर 26 आणि 27 आहे. त्या ठिकाणी यांच्यासारखे भरपूर असे शेच नाही. त्या ठिकाणी 2 तंडे आहेत, मरशुनी गाव आहे, पुन्हा प्रभाग नंबर 4 आहे. ही जे कचऱ्याची जे प्रॉब्लेम आहे ते सर्व प्रभागात नसून पूर्ण शहरात आहे. पण ह्यांचा जे प्रॉब्लेम आहे तो वेगळाच आहे, कारण जो पूर्ण शहरातून जो कचरा उचलला जातो तो त्या डम्पिंग आहे त्या ठिकाणी. त्या डम्पिंग मध्ये न टाकताना यांच्या घराच्या आजूबाजूला आणून टाकतो. आता ते त्या ठिकाणी प्रशासनाने काहीतरी त्यांची एक जागा निवडली पाहिजे. मेलेले जनावर कुठेतरी नेऊन पुरायची एक जागा पाहिजे. ते काय करतात, कचऱ्याच्याच गाडीमध्ये टाकतात आणि त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी जे आहे डम्पिंगच्या आजूबाजूला जिथं त्यांना जागा मिळत, कारण जे कर्मचारी जे आहेत थोडेसे सुस्त झालेत, त्यांना थोडी सुस्ती आलेली आहे. मग त्या कर्मचाऱ्यांना कसं त्या डम्पिंग पर्यंत जावं वाटत नाही, म्हणून ते काय करतात अलीकड घरदार काय बघत नाही. तर एक दिवस त्या कर्मचाऱ्यांवर पण हीच वेळ येईल असं मी म्हणजे त्यांना एक आवाहन करतो आणि नगर परिषदेला शिवसाहेबांना विनंती करतो, सर्व या ठिकाणी जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी एक लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी उपाययोजना करावी. नंतर यांचं जे आंदोलन उपोषण होणार आहे त्यामध्ये मी देखील सहभागी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदिनाथजी की या आंदोलनाला त्यांचा सुद्धा पाठिंबा असणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडे अवधी दिलेला आहे आपण रेसर निवेदन देऊन. त्यांनी जर यांची दखल नाही घेतली, त्या भटक्यांच्या तिथला जर कचरा नाही हटवला तर मात्र हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. मी दिनकर मध्यवार, DDM न्यूज चॅनलसाठी धन्यवाद.